नमस्कार, स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉगमध्ये. तर आता मी स्वयंपाक करायला घेतला आणि स्वयंपाक झाल्यानंतर मी अगोदर स्वामींना नैवेद्य दाखवते. स्वामींना नैवेद्य दिल्यानंतर मुलांना जेवण आणि मुलांच्या शाळेची तयारी करावी लागते. जसे दिवशी त्याच्या वेण्या घालायच्या, शौर्याला टिळा लावायचा आणि काही घरचे कामं असतात पोरांना शाळेत सोडून आल्यानंतर, जसं की लादी वगैरे पुसायचं, कचरा काढायचा थोडासा आणि कपडे धुवायचे असतात. ते मी नंतर दुपारच्या टायमामध्ये पोरांना शाळेत सोडून आल्यानंतर करते, कारण निवांत करता येतो. म्हणजे मुलांना स्वतः शाळेत सोडल्यानंतर ते निवांत अशी दुपारची झोप लागते बघा, जरा आरामात, का मुलं सुरक्षित आहेत. मग दुपारी झोपून उठल्यानंतर मी गेली चहा करायला आणि आज काही लक्षात आलं का अचानक 2-3 वेळा एक्स्ट्रा चहा केली आज, म्हणून दूधच संपले. मग नंतर जावं लागलं दूध आणायला आणि दूध घेऊन आल्यानंतर मग मी घेतला चहा मस्त गरम गरम, कारण दूध संपल्यानंतर परत मला आणावंच लागणार. अर्धा लिटर दूध घेतो आम्ही रात्रीचं, ते सकाळचं आणि दुपारचं होऊन जातं, पण आज 2 वेळा चहा एक्स्ट्रा केली. माझ्या गुलाबाच्या झाडाला बघा किती सुंदर अशी गुलाबाची कळी आले. चहा घेतल्यानंतर थोडा वेळ मशीनवर बसू म्हटलं, तर आज काय नुसते अडथळे येतात. तर माझी मशीनच खराब झाली होती, सेटलमध्ये धागा अडकला होता, तो काढला मी स्वतःच. शौर्याला त्याला शाळेतनं घेऊन आली आणि त्यांनी घेतला चहा आणि बिस्किट आणि त्याच्यानंतर म्हटलं स्वयंपाक करून घेऊ. तर मी आज काळी उडदाची डाळ जेवणामध्ये बनवणार होती, केवटी डाळ. ते झाले त्याच्यानंतर मी घेतली दिवाबत्ती करायला आणि संध्याकाळचे 6:30 वाजले आणि मी दिवाबत्ती केली. आणि आजचा छोटासा व्हिडिओ असा इथंच संपलेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.